वेलकम स्टुडंट्स, आपण या आधीच्या लेक्चर्समध्ये जे आपण आता सिरीज पाहतोय आपली पूर्ण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची, आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकरची आपण पूर्ण सिरीज पाहतोय. त्यामध्ये आपण हर्बर्ट सायमनचा जो वर्तनवादी सिद्धांत, त्यामधला जो निर्णय घेण्याचा सिद्धांत जो आहे तो आपण त्यातलं एक लेक्चर तुम्ही ऑलरेडी पाहिलेलं असेल. ओके, एक बेसिक कोणकोणते तत्वे आपल्याला सायमनने सांगितलेले आहेत निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये, निर्णय कसे घेतले पाहिजे त्या बाबतीमध्ये, त्या गोष्टी एक बेसिक इन्फॉर्मेशन आपण याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये घेतलेली आहे. ओके, तीच सिरीज मधला आपलं सायमनचं आता हे दुसरं लेक्चर आहे, ज्यामध्ये हर्बर्ट सायमन अजून कोणकोणत्या गोष्टींबद्दल बोलतो, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमधले त्या गोष्टींबद्दल आपण पाहूया. या आधीच्याच लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की हर्बर्ट सायमन हा असा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स आहे जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर, जो प्रशासकीय विचारवंत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर खूप जास्त फोकस करतो. म्हणजे काय, त्याचं म्हणणं काय आहे की त्याचं म्हणणं प्रशासन म्हणजे निर्णय घेण्याची प्रक्रिया, आणि निर्णय घेणे हा प्रशासनातला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे असं हर्बर्ट सायमन हो सांगतो. आणि त्याबद्दल ऑलरेडी आपण जे आहे थोडीफार बेसिक इन्फॉर्मेशन या आधीच्या लेक्चर्समध्ये घेतलेली आहे. यामध्ये सायमनने जे अजून कोणती तत्व सांगितलेली आहेत त्यांच्याबद्दल आपण पाहणार आहे. आणि फार इंटरेस्टिंग गोष्टी सायमन सांगतो. पहा त्याचं काय म्हणणं आहे. पहा, ओके, फार चांगली गोष्ट आहे, इंटरेस्टिंग गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. त्यामध्ये त्यांनी तो शब्द बाउंडेड रॅशनॅलिटी हा शब्द वापरलेला आहे. त्याचा अर्थ सुद्धा मी सांगतो, सीमाबद्ध तर्कसंगतता. पहा सायमन काय म्हणतो, सायमन स्वतःच्या सिद्धांताला या ठिकाणी स्वतः कॉन्ट्राडिक्ट करतो. पहा जसं सायमननी याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलं, तो कशाबद्दल बोलतो, तो बोलतो इकॉनॉमी आणि इफिशियन्सी बद्दल, काटकसर कशी करायला पाहिजे, कार्यक्षमता वर कसा फोकस करायला पाहिजे त्याच्याबद्दल तो बोलतो. आणि त्यामध्ये तो सांगतो की तर्कसंगतता ही सर्वात चांगली गोष्ट आहे, रॅशनॅलिटी ही सर्वात चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये तो काय म्हणतो, रॅशनॅलिटी म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त काम कोणतं होईल असं काम तुम्ही करायला पाहिजे, असे निर्णय घेतले पाहिजे. ज्या निर्णयाने कार्यक्षमता तर सर्वात चांगली येईलच, परंतु कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त काम व्हायला पाहिजे, त्याला तो म्हणतो रॅशनॅलिटी, तर्कसंगतता. आणि सायमन ऍक्सेप्ट करतो की हे सर्वात बेस्ट असते, सर्वात चांगले निर्णय हेच निर्णय असतात जे तर्कसंगततेनुसार रॅशनल निर्णय त्यामध्ये घेतले जातात, ज्यामध्ये मूल्यांच्या आधारे तुम्ही निर्णय घेत नाहीये. कारण आपण याआधी सायमनच्या पहिल्या लेक्चर्समध्ये पाहिला होता की तो फॅक्ट आणि व्हॅल्यू, मूल्ये आणि मुद्दे जे आहेत, जे फॅक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये तो सांगतो की कम्प्लिटली फरक आहे, दोघांमध्ये फरक आहे. आणि तुम्ही फॅक्टच्या बेसिसवर, डेटाच्या बेसिसवर निर्णय घ्यायला पाहिजे, मूल्यांच्या आधारावर नाही, व्हॅल्यूच्या आधारावर नाही. परंतु हे सांगून सुद्धा सायमन ऍक्सेप्ट करतो की तुम्ही निर्णय घेताना कधीही मूल्ये टाळू शकत नाही. आणि तुम्ही ते, दॅट्स रियालिटी. तुम्ही मूल्यांशिवाय निर्णय घेऊ शकतात का? ठीक आहे, नाही घेऊ शकत. तुम्हाला निर्णय घेण्यासाठी मूल्यांची आवश्यकता असते. तुम्ही समाजामध्ये राहता, समाजाचे काही मूल्य असतील. राजकारणी वातावरण तुम्ही मध्ये राहता, राजकीय काही मूल्य असतील. आर्थिक वातावरणामध्ये राहता, काही आर्थिक मूल्य असतील. तुम्हाला प्रत्येक मूल्याला धरून चालावं लागेल ना. तुम्ही तसं कसं चालू शकतात? त्यामुळे सायमन ऍक्सेप्ट करतो की पूर्ण तार्किकता जी आहे किंवा कम्प्लीट रॅशनॅलिटी आहे किंवा पूर्ण तर्कसंगतता आहे ती पूर्णपणे चालू शकत नाही. समाजामध्ये काम करत असताना तुम्ही पूर्णपणे तर्कसंगत असू शकत नाही, रॅशनल असू शकत नाही. तुम्हाला जे आहे, तुम्हाला मूल्ये यांचा आधार घ्यावाच लागतो. बिना मूल्यांचं तुम्ही चालू शकत नाही. इमॅजिन, जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो की समजा तुम्ही एखाद्या ठिकाणचे ऑफिसर आहात, चांगले PWDचे ऑफिसर आहेत किंवा एखाद्या ठिकाणचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर, वरच्या लेवलचे तुम्ही पोझिशनचे ऑफिसर आहे. तुमच्या अंडर एक प्रोजेक्ट आलेला आहे जो आहे रोड बनवण्याचा प्रोजेक्ट. आता सेंट्रल गव्हर्नमेंटने प्लॅनिंग वगैरे तुम्हाला दिली आणि तुम्हाला सांगितलं की पहा, असाच जर रोड बनला, या मार्गाने जर पूर्ण जर रोड चांगला बनला तर सर्वात बेस्ट रोड बनेल, कमी खर्चामध्ये सर्वात चांगला रोड या ठिकाणी आपल्याला बनेल, लवकर ज्या डेस्टिनेशनवर, ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे तुम्ही लवकर पोहोचणार. ठीक आहे, परंतु समजा तो रोड बनवताना समोर मंदिर असेल त्या रोडमध्ये, किंवा मस्जिद असेल किंवा चर्च असेल, कोणतेही धार्मिक एखादं जर त्या ठिकाणी संस्था असेल, तर मग त्या ठिकाणी तुम्ही हे म्हणू शकतात का की नाही, मी रॅशनल आहे, रॅशनल, मला मूल्यांशी काही घेणं देणं नाही, लोकांचे जे काही मूल्य आहेत, जे काही भावना आहेत त्याच्याशी मला घेणं देणं नाही, मी जो आहे जे काय तिथले जे चर्च असेल किंवा मस्जिद किंवा मंदिर असेल त्याला तोडून टाकेल आणि स्वतः डायरेक्ट त्या ठिकाणी रस्ता बनवेल. असं करू शकतात का? असं नाही करतायत. ठीक आहे, याला सायमन म्हणतो, यालाच त्याला शब्द वापरलाय सीमाबद्ध तर्कसंगतता, की प्रत्येक ठिकाणी तुम्ही कंप्लीट तर्कसंगतता नाही असू शकत, तुम्हाला सीमाबद्ध असावं लागते. हे जे मूल्य असतात हे मूल्य तुम्हाला पूर्ण तर्कसंगत देऊ शकत नाही. तुमची तर्कसंगत सुद्धा बाउंडेड आहे, सीमाबद्ध आहे. त्यामुळे तुम्ही तर्कसंगत असू शकतात परंतु पूर्णपणे नाही. या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या भावना, लोकांची श्रद्धा, लोकांची मूल्ये यांना सोबत घेऊनच तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात.
ठीक आहे. तर हे सायमन आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि तोच तो म्हणतो की तुम्हाला जे आहे पुरेसे चांगले निर्णय घ्यावे लागतात. पुरेसे चांगले, जे निर्णय समाधानकारक आणि पुरेसे या दोघांचं कॉम्बिनेशन असते, ज्याला त्यांनी इंग्लिशमध्ये शब्द वापरलेला आहे सॅटिस्फायसिंग. ओके, सॅटिस्फायसिंग. तो म्हणतो की पूर्णपणे समाधानी नाहीत तुम्ही किंवा तो निर्णय पूर्णपणे पुरेसा पण नाही आहे, या दोघांचं मिक्सचर आहे तो, ज्याला त्यांनी सॅटिस्फायसिंग असा शब्द वापरलेला आहे. पुरेसे चांगले निर्णय, सॅटिस्फाईंग डिसिजन, की नाही कम्प्लिटली समाधानी आहे, नाही कम्प्लिटली पुरेसे आहे, दोघांचं एक मिक्सचर आहे. थोडेफार समाधानी असलेले निर्णय, असेच निर्णय घ्यावे लागतात. याच बेसिसवर सायमन आपल्याला समोर अजून एक मुद्दा सांगतो, तो आहे निर्णय घेणाऱ्या मानवांचं एक मॉडेल, तो नमुने सांगतो. तो सांगते 3 प्रकारचे मानव असतात ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, निर्णय घेणारे 3 प्रकारचे मानव असतात. ठीक आहे, त्याला इकॉनॉमिक मॅन, सोशल मॅन आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन, आर्थिक मानव, सामाजिक मानव आणि प्रशासकीय मानव, असे त्यांनी 3 नावं दिलेले आहेत. ठीक आहे, त्याचं म्हणणं आहे जो आर्थिक मानव असतो, आर्थिक मानव हा पूर्णपणे तर्कसंगत रॅशनल डिसिजन घेतो, लॉजिकल निर्णय घेतो पूर्णपणे. ओके, तो मूल्यांचा विचार करत नाही, त्याला त्यांनी इकॉनॉमिक मानव आणि आर्थिक मानव असं म्हटलेलं आहे, जो फॅक्ट्स किंवा डेटाच्या बेसिसवर घेतलेले निर्णय त्याचे पूर्णपणे असतात. ओके, परंतु सायमन म्हणतो बिना मूल्यांचे तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. ठीक आहे, आणि यामध्ये तुम्हाला लोकांच्या विरोधाला जावं लागते. होऊ शकते की जे वल्नरेबल सेक्शन ऑफ सोसायटी आहे त्यांच्याकडे तुमचं दुर्लक्ष होईल, कारण तुम्ही मूल्य ठेवलेच नाहीत. ठीक आहे, त्यानंतर दुसरा असतो सामाजिक मानव, सोशल मॅन, जो पूर्णपणे कशाच्या बेसिसवर निर्णय घेतो, तो पूर्णपणे निर्णय घेतो मूल्यांच्या बेसिसवर. फक्त मूल्ये, डेटाला तो बाजूला ठेवतो आणि फक्त मूल्यांच्या बेसिसवर निर्णय घेतो. तसाही ऑफिसर काही कामाचा नाही जो डेटा वापरत नाही आणि फक्त मूल्यांच्या बेसिसवर चालतो. मी प्रत्येकाचं उदाहरण देतो, चांगलं कळून येईल तुम्हाला. तिसरा जो ऑफिसर आहे त्याला प्रशासकीय मानव, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन म्हटलेला आहे. तो आहे या दोघांचा कॉम्बिनेशन, इकॉनॉमिक मॅन आणि सोशल मॅनचा कॉम्बिनेशन, जो दोन्ही गोष्टींचा वापर करतो, जो डेटा पण वापरतो, तो तर्कसंगत पण आहे आणि जो मूल्यांचा सुद्धा आधार घेतो. या दोघांचा आधार घेणारा असतो ऍक्च्युअल ऑफिसर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन, प्रशासकीय मानव. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की रोड आहे परंतु रस्त्यामध्ये कोणतं तरी धार्मिक स्थळ आहे, अशा ठिकाणी जर आर्थिक मानव असेल तर तो काय विचार करेल, तो रॅशनल विचार करेल. तो म्हणेल की हे आर्थिक जे कोणते संस्था आहे, जे स्थळ आहे, जी वास्तू आहे, त्याला आम्ही बाजूला काढून टाकू, परंतु आम्ही रस्ता बांधू. तसं सुद्धा नको, लोकांच्या भावना दुखवतील. ठीक आहे, होऊ शकते तुमच्यावर त्यांचा निगेटिव्ह परिणाम होऊन जाईल, तुमच्या करिअरवर सुद्धा. लोक जर प्रोटेस्ट केले, ओके, पॉलिटिकल प्रेशर येईल, पब्लिक प्रेशर येईल, ते तुम्ही सहन नाही करू शकणार लॉंग टर्म. तो एक प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुम्ही लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन क्रिएट करू शकतात खराब. तुम्ही कम्प्लिटली सोशल मॅन नको हे म्हणजा की नाही 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 ठीक आहे, धार्मिक वास्तू आहे, त्याला मी बाजूला करूच शकत नाही, त्यामुळे इथलं मी रस्त्याचं काम पूर्णपणे बंद करणार आहे. तेही कम्प्लिटली इलॉजिकल आहे. तुम्ही त्या एका धार्मिक स्थळासाठी पूर्ण रस्त्याचं काम जे आहे ते पूर्ण केलं, लोकांना त्याचा फायदा होणार होता, आता फायदा होणार नाही. त्यामुळे कम्प्लिटली फक्त मूल्यांच्या बेसिसवर चालणारा सामाजिक मानव सुद्धा आपल्याला नको. आपल्याला पाहिजे प्रशासकीय मानव, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मानव. तो म्हणेल ठीक आहे, मी एक काम करतो, लोकांशी तो भेटेल, तो म्हणेल की ठीक आहे, रस्ता बांधणे आवश्यक आहे, गरज पडत असेल तर मी तुम्हाला तुमची धार्मिक वास्तू रस्त्याच्या बाजूला जागा सरकार देऊन तुम्हाला त्या ठिकाणी बांधून देईल, फक्त ही जागा मोकळी करा. त्यांनी सोल्युशन काढलं. ठीक आहे, थोडासा खर्च लागला, कारण काय आहे, तर्कसंगतता सुद्धा काय आहे, आपल्याकडे लिमिटेड आहे. ओके, बाउंडेड रॅशनॅलिटी आहे. ओके, त्यामुळे मूल्य तुम्हाला ठेवावेच लागतात. थोडासा एक्स्ट्रा खर्च लागला परंतु काम पूर्ण झालं. किंवा तो म्हणेल ठीक आहे, मी एक काम करतोय, या धार्मिक वास्तूवरून एक ब्रिज घेऊन जातो, परंतु रोडचं काम कंप्लीट करेल, थोडासा एक्स्ट्रा खर्च जाईल, परंतु मी लोकांचे मूल्य सुद्धा जोपासली आणि सरकारचं काम सुद्धा पूर्ण केलं. ओके, तर हे अशा प्रकारचे ऑफिसर असतात आणि बेस्ट असतो हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन, जो तथ्य आणि मूल्य दोघांना सोबत घेऊन चालतो. ठीक आहे, हे झाले आपले सायमनचे काही मुद्दे. अजून सायमन बद्दल आपल्याला काही समजून घ्यायचं आहे. ओके, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सायमनच्या बाबतीमध्ये जे काही थोडेफार गोष्टी आहेत त्या अजून बाकी आहेत, अजून टीका पण बाकी आहेत, त्याच्या मॅथमॅटिकल मॉडेल आहे, ते आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला कळून जाईल. अशाच प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेतो आपल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या कोर्समध्ये, जो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अवेलेबल आहे. आपला ऑफलाईन कोर्स 7 जुलैपासून चालू होतो आहे. 7 जुलैपासून, येत्या 7 जुलैपासून आपला ऑफलाईन कोर्स आहे. त्याच्या ॲडमिशन्स ऑलरेडी सुरू आहे, तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकतात. आणि आपला ऑनलाईन कोर्स ऑलरेडी ज्ञानदीप ऑप्शनल या ॲपवर अवेलेबल आहे.
ओके, तो तिथे तुम्ही जाऊन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सिलेक्ट केला की ते तुम्हाला डेमो लेक्चर्स पण असतील आणि बाकीचे लेक्चर्स पण तुम्ही पाहू शकतात किती आहात. ओके, डेमो लेक्चर्स तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकतात. कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला बाकीचे लेक्चर्स पण अवेलेबल असतील. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मीडियममध्ये आपले लेक्चर्स पण आहेत, नोट्स सुद्धा आहेत. ऑनलाईनमध्ये सुद्धा नोट्स आहेत. इंग्लिश आणि मराठी दोन्ही आहेत आपल्याकडे ऑनलाईनमध्ये. दोन्ही टाईपचे लेक्चर्स आणि दोन्ही भाषेतले मध्ये नोट्स तुमच्याकडे असणार आहेत. वरून मेंटरशिप पण आहे, आन्सर रायटिंगचे आपले सेपरेट सेशन्स आणि टेस्ट सिरीज सुद्धा आहे. ओके, तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे. माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे 940 542 546 1. यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बाकी बॅचची इन्फॉर्मेशन पण घेऊ शकता. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.